सर्व विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका राहिलेले प्रश्न आपण पाहत आहोत. तर 21वा प्रश्न होता, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. ABC याचं संबंध 3:2 याच्याशी जसा असेल नेमका तसाच EFG चा कशाशी असेल असं विचारलं. तर ABC तर याचे अनुक्रमांकच घेतलेले दिसतात. ABC अनुक्रमांकच आहेत. A चा अनुक्रमांक 1 आहे, B चा 2 आहे आणि C चा 3 आहे. परंतु याचा उलट अनुक्रमांकाचा उलट क्रम दिलाय. 3 2 1 दिले, 1 2 3 नसून 3 2 1 आहे. उलट क्रम आहे म्हणजे 3 2 1. याच प्रमाणे मग EFG चा कशाशी असेल असं विचारलं आपल्याला. E F आणि G. तर E आपलं कितवा अक्षर आहे तर 5वा आहे, F 6वा आहे आणि G 7वा आहे. याचा जर उलट क्रम आपण केला, उलट क्रम म्हणजे 7 6 5 कशाशी असेल तर 765 म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर उत्तर असणार आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचा वेन आकृतीचा प्रश्न आहे. प्रश्नात दिलेल्या संचासाठी पर्यायातील कोणती आकृती योग्य आहे ते निवडा म्हटले. आशिया, भारत आणि पाकिस्तान. आशिया, भारत आणि पाकिस्तान. तर आशिया हा मोठा भाग आहे आणि त्याच्यातच भारत आणि पाकिस्तान आहे. आशिया खंड आहे. तर भारत आणि पाकिस्तान त्यातील देश आहेत आपल्याला माहिती आहे. तर हे दोन घटक या मोठ्या घटकाचेच घटक आहेत. हा मोठा घटक आशिया आहे, आशिया. तर या एकाच घटकामध्ये दोन घटक आहेत. हा पाकिस्तान घेऊ आपण. हा पाकिस्तान आहे. तर हा भारत आहे. दोन स्वतंत्र घटक आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र घटक स्वतंत्र वर्तुळाने एका मोठ्या वर्तुळात दाखवण्यात येतील. मोठं वर्तुळ म्हणजे आशिया. या आशिया मोठ्या वर्तुळाचे दोन भाग आहेत. आशिया खंडाचे 2 भाग आहेत. तर पाकिस्तान आणि भारत, परंतु ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे स्वतंत्र वर्तुळाचे स्वतंत्र देश आहेत. त्यामुळे स्वतंत्र वर्तुळात एका मोठ्या वर्तुळात दोन स्वतंत्र वर्तुळ आहेत अशी याची वेनाकृती बनेल. त्यामुळे याचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 1. सर्वप्रियांचा अतिशय सोपा प्रश्न आहे. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. स्वतःभोवती एका सेकंदाला 6 फेऱ्या मारतो. तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल असं म्हटलंय. तर एका सेकंदाला 6 दिलेत फेऱ्या. तर सेकंद आणि फेऱ्या असं लिहू आपण. सेकंद आणि इकडे आपण फेऱ्या असं लिहू. तर भोवरा स्वतःभोवती फेऱ्या मारतो. एका सेकंदाला 6 मारतो. तर विचारलंय आपल्याला 1 मिनिट 15 सेकंद. 1 मिनिटाचे सेकंद करू आपण. 1 मिनिटाचे 60 असतात आणि वरचे 15 म्हणजे किती झाले तर 75 सेकंद झाले. तर 75 सेकंदात किती फेऱ्या मारेल. एका मिनिटाला 6 तर 75 मिनिटाला 75 गुणिले 6 किंवा त्र्याला जरी सोडलं त्याची 75 गुणिले 6 तिरकस गुणाकार. 1 तिरकस 1 असते. 1 काय नाही खाली घ्या आणि 6 5 30 हातचे 3 आले. 6 ने गुणला आपण. 6 5 30 ला 0 3 उरले. 6 ते 42 आणि 3 45 म्हणजे 450 फेऱ्या मारेल. 1 मिनिट 15 सेकंदात तो 450 फेऱ्या मारेल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट उत्तर असेल. सर्वप्रियांचा प्रश्न आहे. अतिशय सोपा. एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे म्हणून आणि दोन्ही संख्येची जर बेरीज केली तर 120 आहे म्हणलंय. तर त्यातील पहिली संख्या कोणती असं विचारलंय. पहिली विचारले. तर दोनच संख्या आहेत. एक संख्या दुसरीची तिप्पट आहे. तर पहिली संख्या असं लिहू आपण. पहिली संख्या आणि दुसरी संख्या अशा दोनच संख्या आहेत. दुसरी संख्या आणि काय दिले आपल्याला त्यांची बेरीज 1 दिली. बघा त्यांची बेरीज 1 दिली. तर बेरीज 120 आहे दोन्हीची. आणि काय म्हटलं एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दुसरीच्या तिप्पटीनं पहिली संख्या आहे म्हणजे ही दुसरी 1 पट असेल तर ही तिप्पट आहे. आणि दोन्हीची बेरीज दिली तर हे गुणोत्तर झालं. दुसरी 1 पट असेल तर पहिली 3 पट आहे. एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. हे गुणोत्तर झालं. बेरीज दिली तर गुणोत्तराच्या बेरजेनं भागा. 3 अधिक 1 हे किती आलं 4 आलं. 4 ने याला भागा. 4 3 12 30. मग 30 ने या दोन्हीला गुणलं तर दोन्ही संख्या येतात आपल्याला. पहिली विचारली तर गुणा 30 गुणिले 3. पहिली संख्या 90 आहे आणि दुसरी जरी विचारली तर दुसरी किती आहे 30 आहे. दोन्हीची बेरीज साहजिकच 90 आणि 30 किती आली 120 आली. आणि दुसरीच्या तिप्पट पहिली पण आली 30 3 90. तर पहिली संख्या काय आली तर 90 म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर उत्तर असेल.
चला तर यानंतरचा प्रश्न, वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात आणखी एक वर्गमूळ आहे त्याच्यात 620 अधिक त्याच्यात आणखी एक वर्गमूळ आहे 25 बरोबर किती म्हटले. तर या प्रकारचा प्रश्न उजवीकडून डावीकडे सोडवत जायचा असतो. तर एकदम आतल्या या 25चा वर्गमूळ बाहेर निघेल, वर्गमूळ चिन्हाच्या 25चा वर्गमूळ 5 आपण इथे कर्ण चिन्हाच्या बाहेर निघेल तर इथं 5 येईल. मग हे बनेल आता 620 अधिक 5 किती होणार आहे तर 625 होणार आहे. 625 वर्ग संख्या आहे. पुन्हा याचं वर्गमूळ काढलं तर 625 कुणाचा वर्ग आहे तर 25 आहे. तर 25 बाहेर येईल, याच्या वर्गमूळाच्या बाहेर येईल. आणि 56 आणि 25 ची जर बेरीज केली आपण तर किती येईल तर वर्गमुळात 81 येईल. हे वर्गमुळात 81 येईल आणि 81 चं वर्गमूळ काढलं तर किती येणार आहे तर 9 येणार आहे. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न घातांकाचा आहे. सोडवा. वजा 13चा 1 घात अधिक 35 अधिक दुसऱ्या कंसात 35 अधिक 1/3 चा 0 घात अधिक 1 चा 629 घात बरोबर किती म्हटले. तर वजा 13चा 1 घात, 1 घात म्हणजे काय नसते, प्रत्येक संख्येचा 1 घात असतो. वजा 13चा 1 घात म्हणजे वजा 13 एक टाइम म्हणजे एक वेळा, म्हणजे हे -13च आहे. प्लस आता एक कंसाचा 0 घात आहे, कंसाचा 0 घात. तर घात जर 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. आपल्याला सूत्र माहित आहे याचा घात 0 बरोबर 1. घात 0 असेल तर त्याची किंमत 1च असते. पूर्ण ब्रॅकेटचा घात 0 म्हणजे ब्रॅकेट मध्ये किंमत 1 आहे, ब्रॅकेटची किंमत 1च आहे. आणि 1 चा प्लस आहे, परत 1 चा 629 घात. तर 1 च्या कोणत्याही घातात, 1 च्या कोणत्याही घातात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण काल राहिलेल्या पोलीस भरती सराव पेपरचे उर्वरित प्रश्न गणित व बुद्धिमत्तेचे पाहणार आहोत. चला तर पाहू. घातांकावरचा प्रश्न आहे हा. वजा 13चा 1 घात अधिक 35 अधिक कंसात 35 अधिक 1/3 चा 0 घात अधिक 1 चा घात 629 बरोबर किती म्हटले. चला तर हा प्रश्न ताबडतोब सोप्या मेथडने सोडवू. तर वजा 13चा 1 घात, 1 घात म्हणजे वजा 13च येईल. वजा 13 1 घात म्हणजे वजा 13 एक टाइम, हे प्लस आहे तसं ब्रॅकेट सोडवा. आता ब्रॅकेटमध्ये 35 अधिक 1/3 आणि ब्रॅकेटचा 0 घात दिले. तर घात जर 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे सूत्र होतं याचा घात 0 बरोबर 1. म्हणजे कशाचा बी घात जर 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. तर या ब्रॅकेटचा घात 0 आहे म्हणजे ब्रॅकेटची किंमत पूर्ण किती आहे तर 1 आहे. आणि प्लस परत चिन्ह जसं आहे तसं. आणि 1 चा 629 घात म्हटले म्हणजे 1 629 वेळा गुणाकारात. तर 1 च्या कोणत्या बी घातात 1च येत आहे, आपल्याला माहिती आहे गुणाकारात. 1 चा 1 बरोबर किती पण वेळा गुणाकार केला तर काय येईल तर 1च येईल. तर याची बी किंमत 1 आली. तर आता हे जर आपण सोडवलं तर वजा 13 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच किती आलं वजा 13 अधिक 1 आणि 1 जर केलं आपण तर 2 आणि 13तून 2 गेले तर किती येईल तर आपल्याला माहिती आहे चिन्ह विरुद्ध आहेत, वजाबाकी करायची. 13तूनच 2 गेले 11 राहिले आणि चिन्ह वजाबाकीला मोठ्या संख्येचं म्हणजे -11 आलं. ज्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 -11. चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे अतिशय सोपा असा. 2 संख्येचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3/4 प्रमाणात आहेत म्हटले. तर त्या संख्या कोणत्या. तर मसावी तर आपल्याला 6 दिलेला आहे आणि त्या संख्येचं प्रमाण दिलेलं आहे. 2 संख्येचं प्रमाण दिले. पहिली संख्येचं प्रमाण 3 आहे म्हणजेच मसावी पहिली संख्या बरोबर पहिली संख्या आपल्याला काढता येईल. पहिली संख्या मसावीनं संख्येला गुणलं की पहिली संख्या बरोबर मसावीनं प्रमाणाला गुणलं की संख्याच येतील. तर मसावी किती आहे तर 6 आहे आणि पहिल्या संख्येचं गुणोत्तर किती आहे तर 3 आहे. तर 6 गुणिले 3 तर पहिली संख्या आपली 18 असणार आहे. आणि दुसरी संख्या तर दुसरं गुणोत्तर किती आहे तर 4 आहे. तर या 4नं मसावीला गुणायचं. मसावीनं या दोघाला गुणलं की दोन्ही संख्या येतात. तर 6 गुणिले 4 तर दुसरी संख्या किती आली तर 6 किती 24 म्हणजे त्या संख्या आल्या 18 आणि 24. तर पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर असेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे. 3 संख्येची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे म्हटले. तर तिसरी संख्या कोणती म्हटले. तिसरी संख्या कोणती असेल असे आपल्याला विचारले.
तर चला तर पाहू. तर इथं आपण लिहू पहिली संख्या, त्यानंतर लिहू दुसरी संख्या आणि त्यानंतर लिहू आपण तिसरी संख्या. तर कसं म्हटलं बघा, सरासरी 48 आहे. तीन संख्येची सरासरी किती आहे? 48 आहे. आता दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे म्हणून. दुसरी कशी आहे तर पहिल्यापेक्षा 8 ने मोठी आहे. मग पहिली जर समजा x असेल तर दुसरी 8 ने मोठी आहे, म्हणजे ही किती येईल तर x + 8 येईल. दुसरी संख्या पहिल्यापेक्षा 8 ने मोठी आहे, परंतु तिसऱ्यापेक्षाही 14 ने लहान आहे. तिसऱ्यापेक्षा दुसरी 14 ने लहान आहे, म्हणजे तिसरी दुसरीपेक्षा 14 ने ह्याच्यापेक्षा 14 ने ही मोठी आहे. म्हणजेच x + 8 + 14, तर तिसरी येईल आपली x + 22. आणि तिन्हीची सरासरी 48 आहे. सरासरी 48 आहे म्हणजे बेरीज किती असेल तर 48 × 3 बेरीज असेल. बेरीज किती आली तर 48 × 3. सरासरी 48 आहे म्हणजे बेरीज 48 × 3 आली. तर मग इथली आपली बेरीज किती आली तर x 2x 3x आणि 22 आणि 8 किती तर 30. 3x + 30 ही इथली आपली बेरीज आली. आणि त्याने दिलेली बेरीज म्हणजे 48 × 3, तर 3 × 8 = 24. हातचे 2 आले, 3 × 4 = 12 आणि 2 = 14. मग x ची किंमत काढायची आपल्याला, तर 30 तिकडे न्या. 3x बरोबर 144 कडे जर 30 नेलं तर मायनस होईल. 144 मधून 30 गेले तर किती राहतात बघू आपण. हे 4, 14तून 3 गेले 11 आणि 3 याला भाग जाईल. आता 3 × 3 = 9, 2 उरले 24 झाले. 3 × 8 = 24 म्हणजे x बरोबर 38 आलं. तर पहिली संख्या 38 आली. x बरोबर 38 आलं म्हणजे पहिली संख्या 38 आली. x पहिली संख्या आपल्याला विचारली तिसरी x + 22 आहे. मग झालं तिसरी संख्या बरोबर x + 22 म्हणजेच 38 + 22. 38 आणि 22 किती आलं तर 8 आणि 2 10, 8 1 3 आणि 3 6. तिसरी संख्या काय आली 60 आली. म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर असेल. तिसरी संख्या किती आली तर 60 आली. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. एका कुरणामध्ये गायी व गुराखी यांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायांची संख्या 84 आहे. तर कुरणामध्ये किती गायी आहेत म्हटले. पर्याय दिलेत 18, 20, 15 आणि 6. 18, 20, 15 आणि 6. चला तर पाहू या प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर गायी विचारलेत आपल्याला. गायी आपल्याला माहिती आहे, गायीला किती 4 पाय असतात. तर गायीची संख्या काढायची. तर 4 पायवाले जे बी प्राणी असतील त्यांची संख्या कशी काढायची बघू आपण. गायी यांना 4 पाय असतात. 4 पाय. तर 4 पायवाल्याची संख्या काढत असताना काय करायचं तर काय नाही करायचं. पायाची संख्या निम्मी करा आणि त्यातून डोकी वजा करा. 4 पायवाल्याची संख्या येतात. तर पाय किती आहेत तर टोटल पायाची संख्या 84 आहे. तर 84 घ्या आणि त्याला 2 ने भागा आणि सरळ याच्यातून डोक्याची संख्या वजा करा. गाई आणि गुराखी यांची संख्या 24 आहे म्हणजे प्रत्येकाला डोकं एकच असते. जेवढ्या गाई, एक गाय असेल तर एकच डोकं, एक गुराखी असेल तर एकच डोकं असेल. तर गाई आणि गुराखी मिळून 24 आहेत. तर डोकी बी 24च आहेत. डोकी बी किती आहेत तर 24 आहेत. याच्यातून 24 वजा करा. म्हणजे याचं सूत्रच लक्षात ठेवा. आपण 4 पायवाल्याची संख्या काढत असताना काय करायचे तर l/2. 4 पायवाल्याची संख्या काढताना l म्हणजे काय तर पाय. तर l/2 -h हे सूत्र आपण लक्षात ठेवू. h म्हणजे हेड, l म्हणजे लेग्स. तर 84ला आपण 2 ने भागूत. आता 84ला जर आपण 2 ने भागलं तर किती येईल बघा. 2 × 8, 2 × 2 = 4 किती आलं 42 आणि 42 मधून 24 वजा करायचे. तर 42 - 24 किती येईल 4 आणि 8 12, हातच्या 1 3 आणि 1 4. 18 काय आल्या तर गायी आल्या. गायीची संख्या 18 आली. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट उत्तर आहे. गायीची संख्या किती आली 18 आली. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. ताशी 5 किमी वेगाने जाणारी एक व्यक्ती 15 मिनिटात एक पूल ओलांडते. तर त्या पुलाची लांबी किती म्हटले. पुलाची लांबी विचारली. ताशी वेग 5 किलोमीटर आहे व्यक्तीचा आणि पूल ओलांडत असताना त्याला 15 मिनिट लागले. तर पुलाची लांबी विचारली. तर काढू आपण पुलाची लांबी. पर्याय दिलेत 600 मीटर, 750 मीटर,
1250 मीटर आणि 1000 मीटर. तर चला पुलाची लांबी जे काय विचारलं ते आपण काढू. तर पुलाची लांबी बरोबर, तर लांबी शब्द म्हणजे लांबी आलं की आपण अंतर समजायचे. लांबी म्हणजेच काय तर अंतर, कशाची बी लांबी असेल तर अंतर, आणि अंतर बरोबर सूत्र काय असतं तर वेळ गुणिले वेग असते. वेळ गुणिले काय वेग, वेळ गुणिले वेग हे आपलं सूत्र असेल. तर वेळ किती लागला बघा, तर 15 मिनिटात ओलांडलं म्हणा. पण मिनिटात हे चालणार नाही कारण अंतर आपल्याला मीटरमध्ये काढायचं आहे. तर मीटर सेकंद हे एकक असते, मीटर सेकंद. तर वेळ हा सेकंदात असला पाहिजे. 15 मिनिटाचे आपण सेकंद करायचे. 15 गुणिले 60 करू. 15 गुणिले किती 60, तर हे किती येईल तर 900 येईल. म्हणजे 900 सेकंद लागले. किती लागले 900 सेकंद लागले. आणि वेग काय होता, तर वेग होता त्याचा 5 किलोमीटर ताशी 5. आणि अंतर काढताना 518ने गुणतात. पाहिलं होतं आपण 518ने गुणायचे. तर 18ने इकडे भाग जाईल. 18 पंचे 90 आणि परत हा जर गुणाकार केला आपण 5 5 25 5 600 आणि हा 0 म्हणजेच 1250 मीटर. 1250 मीटर काय येईल पुलाची लांबी येऊन जाईल. तर पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असेल. किंवा आपण त्रैराशिक जरी सोडवलं तरी चालेल. त्रैराशिक पण सोडवून बघू आपण. तर 5 किलोमीटर वेग आहे व्यक्तीचा म्हटलंय. ताशी वेग आहे तो 5 किलोमीटर म्हणजे तासाला 5 किलोमीटर जातो. तर आपल्याला पुलाची लांबी मीटरमध्ये काढायची. मग आपल्याला याला मीटर करावं लागेल. तर 15 मिनिटात जातो म्हणा. मीटर सेकंद असे एकक असते. तर आपण लिहू असं मीटर आणि इकडे लिहू सेकंद. सेकंद तर 5 किलोमीटर म्हणजे 5000 मीटर जातो 15 सेकंदात. म्हणजेच 15 मिनिटात म्हणजेच 900 सेकंदात. तर आपल्याला विचारलं आहे काय बघा, 900 सेकंदात 5 किलोमीटर ताशी वेग आहे त्याचा. 5 किलोमीटर म्हणजे 5000 मीटर जातो तासाला. तासात सेकंद किती असतात तर 3600 असतात. मग आता पूल ओलांडायला त्याला 15 मिनिट लागले. 15 मिनिटाचे सेकंद करू आपण 900. मग त्यावेळेस हे अंतर किती असेल ते आपल्याला काढायचे. तर 3600ला 4ने भागलं की 900 आलं. तर याला 4ने भागलं की आपलं उत्तर येणार आहे. 4ने भागलं की आपलं उत्तर येईल. 4ने भागून याला पण 4ने भागून 36ला 4ने भागलं की 9 आलं. हे 2 0 म्हणजे 36ला 4ने भागले. तर सरळ सरळ 5000ला 4ने भागा. तर 5000 भागिले 4. तर 4 1 4 1 उरला बघा 10 झाले बघा. 4 2 8 2 उरले 20 झाले. 4 5 20 आणि हा 0. तर किती येईल 1250 मीटर. कसं पण सोडवा आपलं उत्तर तेच येऊन जाईल. यानंतरचा प्रश्न आहे 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील. 12 दिवसात 10 मजूर. मजूर दिवस आणि मजूर असं दिलं आपल्याला. दिवस आणि मजूर. चला तर पाहू. दिवस आणि मजूर असं दिले. तर 12 दिवसात 10 मजूर. 12 दिवसामध्ये 10 मजूर जेवढं काम करतात तेवढेच काम काय म्हटलं बघा 8 मजूर किती दिवसात करतील असं म्हटलंय. तेवढंच काम 8 मजूर किती दिवसात करतील. 8 मजूर किती दिवसात करतील. तर काम तेच आहे. म्हणजे पहिलं जे काम आहे तेच दुसरं काम आहे. 12 मजूर 10 दिवसात जेवढे 10 मजूर 12 दिवसात जेवढे काम करतात तेवढंच काम 8 मजूर किती दिवसात करतील. आता मजुराची संख्या कमी झाली तर कामाचे दिवस वाढणार आहेत. निश्चित वाढणार आहेत. एक बाब कमी होते त्यावेळेस दुसरी बाब वाढते. ही बाब कमी झाली, मजूर कमी झाले तर दिवस वाढतील. इकडं वाढ होणार आहे. अशा वेळेस व्यस्त चलन असते आणि व्यस्त चलनाच्या वेळेस समोरासमोरचा गुणाकार सारखा असतो. तर 12 आणि 10 किती आलं तर 120. तर 8 कशाला गुणलं तर 120. किती 8 120 तर 15 8 120 म्हणजे साहजिकच 15 दिवस लागतील. किती दिवस लागतील तर 15 दिवस लागतील. 12 आणि 10 20चे तर 15 8 20चे असं 15 येऊन जाईल. किंवा सरळ खालचा दोन्हीचा गुणाकार बरोबर असा ठेवा. 12 गुणिले 10 करा आणि 12 गुणिले 10 किती येईल तर बघा 120 येईल. आणि 120ला 8 भागेल आणि किती येईल तर 15.
15 8 20 म्हणजेच किती दिवस आले? 15 दिवस आले. बारा दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील? तर चला तर पाहू. 12 दिवस म्हणले आणि इकडं मजूर. तर 12 दिवसात 10 मजूर जितकं काम करतात तितकंच काम 8 मजूर किती दिवसात करतील असं विचारलं आहे आपल्याला. तर मजूर कमी झाले तर कामाचे दिवस वाढतील. मजूर कमी झाले, ही बाब कमी झाली तर ही खात्रीनं आपल्याला वाढेल, ही माहिती आहे. इकडं वाढ होणार आहे. एक बाब कमी होते त्यावेळेस दुसरी वाढते, त्यावेळेस व्यस्त चलन असते. तर व्यस्त चलनात समोरासमोरचा गुणाकार सारखा असतो. 12 10 किती आला हा गुणाकार? तर 120 आला. तर खालचा बी 120 लागला पाहिजे. मग 8 कशाला गुणल्यावर 120 लागल? किंवा किती 8 120? तर 15 8 120 म्हणजेच किती लागतील? तर 15 दिवस लागतील. किती लागतील? 15 दिवस. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न. जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती म्हटलंय? 20% नफा झालाय. 20% नफा झालाय तर खरेदी विचारली. तर फार सोपा प्रश्न असतो हा. तर खरेदी बरोबर खरेदी विक्रीवरूनच काढायची. विक्री घ्या. मग विक्री किती दिली? तर 720 दिली. 720 लिहा. आणि खरेदी करताना जो काही नफा होईल अगर तोटा होईल तो प्रति 100च्या छेदात लिहायचे. 20% नफा झाला म्हणजे 100ची वस्तू 120 ला. तर 120 खाली लिहायचे आपल्याला. तर खरेदी करताना नफा किंवा तोटा जे बी असेल ते 100च्या छेदात लिहा आणि विक्री करताना वरती लिहायचं. जर एवढंच कॅल्क्युलेशन केलं की आपलं उत्तर येणार. हे 0 मी इकडलं काटलंय आणि 12 याला भाग जाईल. 12 कोण 72 आणि 6 गुणले 100. तर खरेदी किती असेल? तर 6 गुणले 100 किती येईल? तर 600 रुपये. 600 रुपयाची खरेदी येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर असेल 600 रुपये. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. मेंढ्या व मेंढपाळ यांचे प्रमाण एकाच चार असून मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकाच चार असून पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 कमी आहे. तर मेंढपाळाची संख्या किती म्हटली? मेंढपाळाची संख्या आपल्याला विचारलेली आहे. मेंढपाळाने मेंढ्या प्रमाण दिले एकाच 4 प्रमाण दिले आणि पायाची संख्या डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 कमी आहे. तर मेंढपाळाची संख्या किती? तर मेंढपाळ आपल्याला माहीत नाहीत समजा. तर मेंढपाळ आपण थोडा वेळ x गृहीत धरू किंवा मेंढपाळ आणि मेंढ्या असं लिहू आपण सरळ. मेंढपाळ आणि इकडं लिहू आपण मेंढ्या. तर एकाच 4 रेशो दिला त्याने. मेंढपाळाचा 1 तर मेंढ्याचा 4 दिलाय. म्हणजे मेंढ्या आपण 4x आहेत गृहीत धरू आणि मेंढपाळ x आहेत असं गृहीत धरू. तर बघा आता काय म्हटलंय? मेंढ्या व मेंढपाळ यांचे प्रमाण एकाच 4 असून पायाची संख्या डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 कमी आहे म्हटलंय. पायाची संख्या डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 कमी आहे. तर आधी पायाची बेरीज करून घेऊ. पाय दोघाचे बी पाय. मेंढपाळाला 2च पाय असतात. मग मेंढपाळाच्या संख्येला 2 ने गुणलं की मेंढपाळाचे एकूण पाय आले 2x. आणि मेंढ्याचे पाय 4 पाय असतात मेंढ्याला. मग मेंढ्याच्या संख्येला 4 ने गुणू आपण. मेंढ्याच्या संख्येला 4 ने गुणू. तर 4 गुणिले 4x आणि झाले हे पाय झाले. हे काय झाले? तर पाय झाले. मेंढपाळाचे पाय 2x आणि मेंढपाळाची संख्या 4x आहे. तर त्याला 4 ने गुणलं की हे मेंढपाळाचे पाय आले. आणि आता डोकी. तर मेंढपाळ x आहे तर xच डोकी आणि मेंढ्या तर पायाची संख्या झाली 2x. मेंढपाळ x आहेत त्यांना 2 ने गुणलं
तर त्या मेंढपाळाचे पाय आले, प्रत्येक मेंढपाळाला 2 पाय असे, एक्स मेंढपाळाचे 2 एक्स पाय आणि मेंढ्या 4 एक्स आहेत. एका मेंढीला 4 पाय असतात. 4 एक्स मेंढ्याचे झाले 4 गुणिले 4 एक्स एवढे पाय, हे झाले पाय. आणि डोकी मेंढपाळ एक्स आहे तर एक्सच डोकी, मेंढ्या 4 एक्स आहेत 4 एक्सच डोकी. आता कसं म्हणलंय, पायाची संख्या ही झाली पायाची संख्या कशी आहे, तर डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 कमी आहे. डोक्याची संख्या डोकी मेंढपाळाला एक्सच असतात, मेंढपाळ एक्स तर एक्सच डोकी, मेंढ्या 4 एक्स आहेत तर 4 एक्स डोकी. आणि या दोन्हीच्या बेरजेला दोन्ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा, 4 पट म्हणजे याला 4 ने गुणा आणि 10 कमी आहे, हे -10. जी पायाची संख्या जी आहे ती डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 कमी आहे. तर डोक्याच्या संख्येला म्हणजे दोघांच्या बेरजेला 4 ने गुणून 10 कमी केलं तर पायाची संख्या एवढं येते असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, तर हे जर सोडवून घेतलं आपण तर हे 2 एक्स आणि 4 चौक 16, हे 16 एक्स आणि 2 एक्स होणार आहे 18 एक्स बरोबर. ही कंस जर सोडवलं तर 5 एक्स येईल, 5 एक्सला 4 ने गुणलं तर 20 एक्स आलं. किती आलं तर 20 एक्स आलं. 5 एक्सला 4 ने गुणलं तर 20 एक्स आलं, हे -10. आता काय करू, हे 18 एक्स इकडं 20 एक्सकडे नेऊ, वजा 10 इकडं आणू, 10 होईल बरोबर. 20 एक्स मायनस 18 एक्स म्हणजे किती आलं, 2 एक्स. 2 एक्स बरोबर 10. 2 एक्स बरोबर किती आलं तर 10 आलं. याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. एक्स बरोबर 2×10. एक्स काय आहे तर मेंढपाळ 5 आहेत. मेंढपाळ किती आहेत, 5 आहेत. आणि मेंढ्या काय विचारलं आपल्याला बघा, तर त्याने आपल्याला विचारले मेंढपाळाची संख्या किती म्हटले, तर मेंढपाळाची संख्या किती आली तर 5 आली, झालं उत्तर आपलं. मेंढपाळाची संख्या 5च आहे. मेंढपाळ किती आहेत तर 5 आहेत, हेच आले मेंढपाळ. तर पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर आहे. मेंढपाळाची संख्या 5 आली. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न, आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 होते. तर आईचं वय किती म्हटलंय, आईचं वय किती म्हटलंय, आईचं आजचं वय पर्यायात असेल 40, 50, 30 आणि 25. तर आज आईच्या वयाचं गुणोत्तर किती आहे तर 2 आहे. परंतु 4 वर्षापूर्वी हे गुणोत्तर 9:4 होतं. तर 4 वर्षापूर्वी आईच्या वयाचं गुणोत्तर किती होतं, 9 होतं. मग पर्यायात आजचं वय दिलेलं आहे, पण हे 4 वर्षापूर्वी आईच्या वयाचं गुणोत्तर 9 होतं. म्हणजे 4 कमी करून जिथं या 9नी भाग जाते तेच आईचं वय असणार आहे. कारण 4 वर्षापूर्वी आईचं गुणोत्तर 9 होतं. गुणोत्तर 9 म्हणजे त्या संख्येला 9नी भाग गेला पाहिजे. तर 4 या पर्यायात आजचं वय आहे. 4 कमी करून जिथं 9नी भाग जातो तेच आईचं वय आहे. तर 40मधून 4 गेले तर किती राहील तर 36 राहील. आणि 36ला सरळ या 9नी भाग जातो म्हणजे आईचं वय आज 40च वर्ष आहे. हाच पर्याय बरोबर आहे, बाकीचे जास्त सोडवायची गरज लागत नाही. तर पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर आहे. चला तर यानंतरचा प्रश्न आहे, एका गावची लोकसंख्या 4000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती. 4840, 5000, 4800, 4400 असं दिलं आहे आपल्याला. तर 2 वर्षापूर्वी म्हटले, 2 वर्षापूर्वी लोकसंख्या, 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या. तर आजच्या लोकसंख्येवरूनच काढायची. आज किती आहे तर आज घ्या 40,000 आहे. आज आहे 40,000, 4000 आहे. आणि दरवर्षी 10% वाढते म्हणा. आणि 2 वर्षापूर्वी 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती होईल. 2 वर्षांनी म्हणजे 2 वर्षानंतर किती होईल असं विचारलं आपल्याला. तर आज 2 वर्षांनी होणारी लोकसंख्या, 2 वर्षानंतरची लोकसंख्या, 2 वर्षानंतरची लोकसंख्या. तर आजची घेऊ आपण. आज किती आहे बघा, आजच्या लोकसंख्येवरूनच काढायची. आज 4000 आहे. आज किती आहे तर 4000 आहे. आजची घेऊ 4000. आणि दरवर्षी 10% वाढ होत होती. मग 2 वर्षानंतर म्हणलं की हे 2दा घ्यायचं, परंतु नंतरची काढताना जे काय वाढ असेल घट असेल ते अंशातल्या 2 वर्षानंतरची. म्हणजे 100 असेल तर 10 वाढते म्हणजे 110, 2दा लिहायचं आहे आपल्याला.
100 असेल तर 110, हे 2 टाईम लिहायचे. एवढंच कॅल्क्युलेशन केलं की आपलं उत्तर येणार आहे. 2 झिरो कटले, हे वरचे 2 कटले, समजा हे 2 कटले, हे 2 कटले झालं. आता याच्यानंतर फक्त वरचा गुणाकार आहे. 11 गुणले 11 121, 121 गुणले 4 केलं तर 484 आणि हा 0 म्हणजेच किती आली 4840. ही झाली 2 वर्षानंतरची लोकसंख्या 4840. तर आपलं उत्तर आलं 4840 म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर आहे 4840. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न होता 36वा. इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्यास शेकडा 9 नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किती म्हटले. शेकडा 9 नफा झाला 1308ला विकल्यास, तर खरेदी मूळची कमी असणार आहे कारण नफा झाला म्हणून 1308ला विकल्यास. तर खरेदी विक्रीवरूनच काढायची आपल्याला. तर चला, खरेदी बरोबर, खरेदी ही विक्रीवरून काढायची. खरेदी बरोबर विक्री किती आहे तर 1308 आहे. खरेदी काढताना जो काही नफा असेल किंवा तोटा असेल तो प्रति 100 छेदात लिहायचा. 100च्या 100 असेल तर कसं म्हटलंय बघा, शेकडा 9 नफा झाला म्हटलंय. शेकडा 9 म्हणजे 100 असेल तर 109 झालं. एवढंच कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. खरेदी करताना नफा तोटा खाली लिहा. नफा झाला आहे 100मध्ये वाढवून लिहा, तोटा झाला तर घटवून बी लिहा. तर 109नच भागावं लागेल आता. तर 109ची 12 पट एवढी येईल 1308, 12 पट येईल. तर करून दाखवतो मी. 109 गुणिले 12 करा, येऊन जाईल 109 गुणिले जर 12 केलं आपण तर 12 9 अष्टादश 10 उरले. 12 0 0 12 9 108 10 उरले. 12 0 0 शून्यामध्ये 10ला परत 0 आणि 12 1 12 आणि हातच्या की 13 म्हणजे किती आलं 1308. तर बरोबरच आहे, याची 12 पट आहे. तर 12 गुणिले 100 केलं तर किती 1200 म्हणजे त्याची खरेदी जी होती ती 1200 रुपयाची होती. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला, तर यानंतरचा प्रश्न हा 45,000 रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 सरळ व्याज होते तर व्याजदर किती म्हटले. व्याजदर किती. चला तर पाहू. व्याजदर विचारला, दर विचारला, मुदत विचारली किंवा सरळ व्याज विचारलं तर एकच सूत्र आहे. सरळ व्याज बरोबर काय सूत्र आहे आपलं, P गुणिले N गुणिले R भागिले 100. तर सरळ व्याज किती दिलं आहे बघा 13,500 ही किंमत ठेवली आपण. आणि इकडे आपण सरळ व्याजाचं सूत्र ठेवू P गुणिले N गुणिले R भागिले 100. P म्हणजे मुद्दल, N म्हणजे मुदत, R म्हणजे दर, बरोबर 13,500. तर P किती आहे तर 45,000 आहे. N किती आहे तर 3 आहे आणि R आपल्याला काढायचं व्याजदर छेदात 100, बरोबर हे 13,500. तर हे 2 झिरो आपले कटतील. आता R काढायचे. तर R ची किंमत काढायची. R म्हणजे व्याजदर काढायचं. तर R जवळच्या याच्या संख्या आहेत त्या पुढे घेऊन जायच्यात. तर 450 गुणिले 3 छेदात जाईल आणि झालं. मग हा 0 कटला, हा 0 कटला. 3 याला एकदा भागू आपण. 3 चौक 12, 1 उरला 15 झाले. 3 5 15 आणि 45 1 45 आणि हा 0 म्हणजे किती आला तर 10%. 10% दर आला. दर किती आला तर 10%. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर असेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे तसा 10,000 आणि 400 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती म्हटले. तर 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर आपण रेशोवरून काढू. 2 वर्षासाठी 2:1 रेशो आहे. 2:1 रेशो आहे. मग आता यानंतर सोडवायचं कसं, तर काय नाही, दिलेल्या मुदलाचं दिलेलं टक्के काढा. दिलेल्या मुदलाचं दिलेलं टक्के. तर मुदल किती आहे 400. 400चं 10%. 10% काढायचं म्हणजे हा फक्त याच्यावरचा 0 कटेल. 400चं 10% किती आलं तर 40 आलं. आणि परत काय करायचं आहे तर या 40चं 10% इथं काढायचे. काढलेल्याचं 10% इथं काढायची. त्याला 40चं 10% म्हणजे याच्यातला आणखी 0 कटला म्हणजे किती आलं 4 आलं. आणि त्यानंतर काय करायचं बघा, तर या दोघाचा गुणाकार प्लस या दोघाचा गुणाकार दोन्हीची बेरीज करा. तेच असेल चक्रवाढ व्याज. 40 दोन्ही 80 आलं प्लस 4 1 4 आलं म्हणजेच किती आलं 84. हेच आलं आपलं चक्रवाढ व्याज.
चक्रवाढ व्याज आलं 84 रुपये, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर उत्तर असेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे अतिशय सोपा. तर 450 रुपये क्विंटल या दराने 5 किलो गव्हाची किंमत किती येईल असं आपल्याला विचारले. 5 किलो गव्हाची किंमत 450 रुपये क्विंटल म्हणलंय, म्हणजे 1 किलो गहू कितीला आला? 1 kg गहू. 1 kg गहूची किंमत आपण काढून घेऊ अगोदर. तर 450 रुपये जो भाव आहे तो क्विंटलचा आहे. क्विंटल म्हणजे 100 किलोला 450. 100 किलोला किती? 450. तर एका क्विंटलची काढायची, 1 किलो गव्हाची किंमत काढायची. तर 100ने डिवाइड करायची, 100 किलोची आहे, 100ने भागा, मग 1 1 0 कट होईल आणि 45 भागिले 10 म्हणजे अंशातली संख्या लिहायची, खाली 10 भागायचे, म्हणजे एक संख्या सोडून पॉईंट, म्हणजे 4.5 रुपये किलो गहू आहे. गहू कसा किलो आहे? तर 4.5 रुपये किलो आहे. मग विचारले किती? 5 किलो गव्हाची किंमत आपल्याला काढायची. 1 किलोला 4.5 रुपये, तर 5 किलोला किती? तर 5ने गुणायचे. तर काय नाही करायचं, चला 5 किलो गव्हाची किंमत, 5 किलो गहू बरोबर, तर 4.5 गुणिले 5 झालं आपलं उत्तर येईल. आता 5 5 25, हातचे 2 आले, 5 21 2 22 आणि एक संख्या सोडून पॉईंट, म्हणजे 22.5 रुपये. 2 डेसिमल पर्यंत घेण्यासाठी याला 0 घेऊ शकते, म्हणजेच 22.50, म्हणजे पर्याय 2 याचं करेक्ट उत्तर असेल. चला तर यानंतरचा प्रश्न. एका दुकानदाराने 60% कमिशन घेऊन 32 रुपयाचा माल विकला, तर त्याला किती रुपये कमिशन मिळाले? तर 60% कमिशन आहे त्याला. कमिशन बरोबर डायरेक्टच घेऊ आपण, कमिशन बरोबर 60% कमिशन म्हणजे 100 रुपयामागं 6 रुपये आहेत त्याला. तर त्यानं टोटल विकला कितीचा? 3200चा. मग 3200चं 60%, 3200चा विकलाय आणि 3200चं 6% काढायचं आहे आपल्याला. 6% म्हणजे 6/100 आणि हे 2 0 काय होतील? कॅन्सल, कट होतील. आणि 6 ने 32ला जर गुणलं तर 6 दोन्ही किती आलं बघा? 6 दोन्ही किती येईल? तर 12ला 2, हातचा 1, 6 3 18 1 19, म्हणजे किती आलं? तर 192 रुपये त्याला कमिशन भेटेल, 192 रुपये. तर ऑप्शन क्रमांक 1च काय आहे याचं करेक्ट उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 1, 192 रुपये. पुढचा प्रश्न आहे. एका शेतात 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये आहे, तर पूर्ण शेताची किंमत किती असेल? तर काय नाही, सोपा आहे प्रश्न. तर घेऊ आपण पूर्ण शेताची किंमत. पूर्ण शेताची किंमत बरोबर 4/5 भागाची 42,000 आहे. तर पूर्ण शेताची हे 42,000 घ्यायचं, दिलेली किंमत घ्या आणि 4/5 भागाची आहे म्हणले, 4/5 भागाची 4/5 भागाची 42,000 आहे. 42,000 आहे. पूर्ण शेताची म्हणजे याच्या व्यस्तानं गुणलं की येत असते. तर गुणिले 5/4 करा, झालं आपलं उत्तर येऊन जाईल. 5/4 केलं की उत्तर येईल. तर 4 1 4 येईल, हे लहान पडेल, 2 शून्याचा भाग बसेल आणि 4 5 20 आणि हे वरचे 2 0 आणि 2 0 देऊन टाकू आपण. आणि 105 गुणिले 5 जर केलं तर हे येईल 525, म्हणजेच किती? 52,500 रुपये किंमत येईल याची, 52,500. तर ऑप्शन क्रमांक 1 याचं 2, ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. एका टेबलाची किंमत 7,500 रुपये, छापील किमतीवर 12% सूट देतो, तर तो टेबल किती रुपयाला मिळेल म्हटले. एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे आणि छापील किमतीवर तो 12% सूट देतो, तर टेबल किती रुपयास मिळेल? 12% सूट म्हणजे कसं बघा? 12% सूट म्हणजे 100 रुपयाची जर वस्तू असेल तर 12 कमी म्हणजे 88ला. तर इथं तो सूट देतो, 100 रुपयाची वस्तू 12% सूट म्हणजे 88 रुपयाला भेटेल. तर इथं पण 12% सूट आहे आणि इथं त्याची किंमत किती आहे? टेबलाची छापलेली किंमत जी आहे ती 7,500 आहे, पण सुटीनुसार त्याला कमीत भेटणार आहे 7,500. 12% सूट आहे, मग त्यावेळेस किती? तर त्रैराशिक सोडू. x बराबर हे 7,500 आणि गुणिले किती राहील? 88 आणि हे 100 खाली येईल.
100चे ते 100 तिरकस आहे ते छेदात येईल. 2 0 2 0 कॅन्सल होतील आणि 75 गुणिले 88 हा गुणाकार करू आपण कुठंतरी. तर 75 गुणिले 88, 8ने गुणू, 8 पंचे 40, 4 उरले 8 = 56 आणि 4 किती 60 आणि पुन्हा बी किती येईल तर 600 येईल. 8नेच गुणायचे परत बी 0 0 6 आणि 6 तर किती येईल 6600. 6600 तर ऑप्शन आहे का बघू. तर 6600 म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल आपला 4. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबतोय. या कालच्या पेपरमधले आपण सगळेचे सगळे प्रश्न गणित व बुद्धिमत्ताचे घेतलेले आहेत. दररोज व्हिडिओ पाहत चला. मी दररोज झालेले पण प्रश्नपत्रिका पोलीस भरतीच्या टाकणार आहे. दररोज व्हिडिओ पहा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच.